तर ह्या प्रयोगाचे नाव आहे हॉवरक्राफ्ट. आता हॉवरक्राफ्ट म्हणजे काय आहे हे बघूया. हॉवरक्राफ्ट म्हणजे जे हवेवर किंवा जमिनीवर त्याच्या पृष्ठभागावरून थोडंसं वर तरंगल्या जाते आणि ते बर्फावर, पाण्यावर किंवा चिखलामध्ये सहजप्रमाणे तरंगून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होऊ शकते. याला आपण हॉवरक्राफ्ट म्हणतो. तर हॉवरक्राफ्टचे तत्त्व बघूया. ते असं म्हणते, हॉवरक्राफ्टचे कार्य असं असते, की ते न्यूटनच्या 3ऱ्या नियमावर आधारित आहे. न्यूटनचा 3रा नियम म्हणतो, की एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन. तर आता या प्रयोगाला लागणारे साहित्य बघूया आपण. एक मोठा बलून, एक सीझर, एक ट्रान्सपरंट छोटी नळी, एक टू वे टेप, बलून होल्डर आणि ही राउंड शेप डिस्क. तर आता चालू करूया या प्रयोगाची प्रक्रिया. सर्वात आधी ही राउंड शेप डिस्क घ्यायची. याला ऑब्झर्व्ह करायचं आहे, की इथे एक जे छोटं होल आहे, ते आहे का? त्यानंतर हे बलून होल्डर जे सांगितलं होतं ते घ्यायचं आहे. ते या डिस्कला अटॅच करायचं या प्रकारे. हे असं असेल. त्यानंतर ही ट्रान्सपरंट ट्यूब घ्यायची आहे. ते या बलून होल्डरला अटॅच करायची आहे. हे अशा प्रकारे आणि ही टू वे टेपनी ही नळी आपल्याला इथे सिक्युअर करून घ्यायची आहे. त्यासाठी टू वे टेपच्या मदतीने याला इथे सिक्युअर करून घ्यायची आहे. या नळीला असं बेंड करून इथे अटॅच करून घ्यायची आहे या प्रकारे. हे एवढं झालं, की हा बलून घ्यायचा आहे आणि याला फुगवायचा आहे. जेवढा होईल तेवढा आपण याला फुगवूया. तर आता हा फुगा आपण फुगवून घेतला आहे. तर याला इथे अशा प्रकारे अटॅच करूया. तर या प्रकारे बलून आपण या डिस्कला लावलेला आहे. त्यानंतर आपण इथनं हात सोडायचा. तर बघता येईल ही डिस्क अशी हवेवरती तरंगत आहे. का बरं? कारण इथली बलूनमधली हवा त्या होलमधनं खाली जात आहे आणि त्याच्यामुळे जमिनी आणि डिस्कच्या मध्ये एक अंतर निर्माण होत आहे. त्यामुळे ती इकडून तिकडे मूव्ह होऊ शकते. आता इथे काय झालं, या हॉवरक्राफ्ट किटमध्ये दिली गेलेली ही राउंड शेप डिस्क आहे, ही हॉवरक्राफ्ट सारखी काम करते, ही आपण दाखवलं आहे. इथे जो बलून लावलेला होता, यामध्ये जी एअर होती, ते एअर खूप प्रेशरनी या होलमधून बाहेर पडत असताना या डिस्कवर सेम आणि इक्वल फोर्स क्रिएट करत होती, ज्यामुळे ही प्लेट अशी वर तरंगत होती आणि ती इकडे-तिकडे मूव्ह करत होती. हेच आपल्याला हॉवरक्राफ्ट या किटवरून सांगायचं होतं. आता हॉवरक्राफ्टचे उपयोग म्हणजे हे आपण पर्यटन क्षेत्रात पण यूज करू शकतो. पर्यटकांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी किंवा लष्करी क्षेत्रात सैनिकांना त्यांचे शस्त्रे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कमी वेळात पोहोचवण्यासाठी. अशा प्रकारे आपण हॉवरक्राफ्टचा अनेक जागेवर उपयोग करू शकतो. या प्रयोगासंदर्भात कुठलेही प्रश्न असल्यास स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधू शकता.